तिनं माझे जे अथक प्रयत्न सुरू आहेत आणि हे मलंगड यात्रेनं जणू काही मला मलंगड देवानीच निमंत्रण दिलं, कारण माझ्या ध्यानीमनी नव्हतं. आणि काल 1 तारखेला एक निंबाळकर गृहस्थ भाजीपाला घेताना दिसले आणि मग ते बोलले या आपल्या स्टॉलवर आणि तुमचे बोर्ड लावून माहिती द्या. आता ज्यांचे जिल्हा प्रमुख येऊन गेलेत तर मला कौतुक वाटलं की या स्थानिक लोकांनी त्यांना माहिती दिलेली होती आणि पुढच्या वेळेस ते कार्यकर्त्यांसोबत शिबिर घ्यायचं म्हणजे ही विद्या माहीत करून घ्यायच्या प्रयत्नात आहेत. अशा रीतीनं मला खूप आनंद वाटला. किंवा 10 वाजेपर्यंत उपवास करा, काहीच खाऊ नका. 11 वाजता 50-100 ग्राम हिरवी पानं आणि फळं यांचा ज्यूस प्या, स्वस्त आणि स्थानिक फळं. त्यानंतर 1 वाजता या चित्रात दाखवल्याप्रमाणे अंकुरित धान्य, सलाड, फळं यांचं भरपूर जेवण करा. या चित्रात दाखवल्याप्रमाणे अंकुरित धान्य, सलाड, फळं यांचं भरपूर जेवण करा. मी असा व्यस्त रात्री फोन करतो, व्हॉट्सअप कर. याचा ज्यूस घ्या म्हणजे तुमचं शरीर शुद्ध व्हायला मदत होतं.